आणि आता बातमी चंद्रपूरच्या सत्ता स्थापनेसंदर्भातली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेचा फैसला अखेर झालाय। काँग्रेसला धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेने आता आज भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी निवड झाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीने उपमहापौरपदी निवड झाली आहे। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रपूर महापालिकेचं महापौरपद सव्वा वर्षाच्या प्रत्येकी 2 टर्ममध्ये वाटून घेण्यात आलेलं आहे। याआधीच काँग्रेसच्या धानोरकर आणि वडेट्टीवार गटात वाद निर्माण झाला होता। हा वाद सोडवताना काँग्रेसच्या वरिष्ठांच्या नाकी नऊ आले होते। कसा तरी हा वाद मिटला खरा, पण तिथे ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळाच डाव टाकला। त्यांनी वंचित आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत 10 नगरसेवकांचा गट स्थापन केला। या गटाने थेट महापौर पदाची मागणी केली। यासाठी काँग्रेससोबत बैठकाही झाल्या, पण या मागण्यांवर तोडगा काढण्यात काँग्रेसला सपशेल अपयश आलं। अखेर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे। चंद्रपुरातल्या या समीकरणामुळे 2019 नंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे। यावर भाजप नेते जोरगेवार आणि त्यासोबतच बावनकुळे यांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे। चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्यासाठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे। सत्ता स्थापनेपूर्वी जर असे वाद असतील तर महापौर झाल्यानंतर किती वाद होतील आणि जे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो कसा पूर्ण होईल। ज्या उद्दिष्टाने चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेला मतदान केलं विकासाकरता, की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकार चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या विकासाला मदत करेल, ही भूमिका सर्व नगरसेवकाच्या मनात आली आणि म्हणून त्या ठिकाणी असं परिवर्तन झालं। खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। त्यांनी 2 गटात केलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रयोग नाही आहे, हा प्रयोग नाही आहे। नगरसेवक कंटाळलेले होते। दरम्यान चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन केली। यावर अंबादास दानवेंनी कारवाईचा इशारा दिलाय। पक्षाची भूमिका भाजपसोबत जाण्याची नाहीये, त्यामुळे पक्ष योग्य ती कारवाई करेल असं दानवे म्हणाले। तर त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी वारंवार वरुण सरदेसाईंच्या संपर्कात होतो, तसंच उद्धव ठाकरेंनाही कळवलं होतं असं गिर्हेंचं म्हणणं आहे। हे घडलं कोणाच्या परवानगीविना घडलेलं दिसतंय। पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या जे वरिष्ठ नेते दानवे साहेब आमचे नेते आहे, दानवे साहेबांना जे काही थोडी माहिती बरोबर आम्ही त्यांना पोहोचवली नाही। आता मी दानवे साहेबांना पूर्ण सविस्तर माझी माहिती पोहोचवणार। या सगळ्या याच्यामध्ये मी वरुणजी सरदेसाई साहेबांच्या संपर्कात होतो आणि वरुणजी मी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करत होतो, त्यांच्या मार्गदर्शन मागत होतो। उद्धवजींना पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे। आता ज्याच्या म्हणणं होतं भाजपसोबत जायची तयारी ठेवा, त्यांनी सांगितलं होतं का पक्ष सांभाळा, आपले कार्यकर्ते सांभाळा, आपला पक्ष एक संघ राहिला पाहिजे, यासाठी तुम्हाला योग्य तो निर्णय वाटेल, तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्या। दरम्यान चंद्रपूरमध्ये सत्ता हातून गेल्यावर काँग्रेस खासदार धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला, ते तटस्थ राहिले। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली। आम्ही कुठेही मायनस झालो नाही। आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले। आमच्या हातातोंडाचा घास मात्र हिरावला गेला। पूर्णत्व जबाबदारी जर कदाचित एकट्या कोणाकडे तरी एकाकडे दिली असती तर त्याचे चित्रही आम्हाला त्या पद्धतीनं वेगळेपणा दाखवता आलं असतं। नगर परिषदामध्ये प्रचंड आम्हाला यश मिळालं। कदाचित इथेही तिकीट वाटपामध्ये थोडासा चुका आमच्याकडून झाल्या। तिकीट वाटपामध्ये जर थोडी जरी आमची चूक जी झाली नसती तर आम्ही 35-40 स्वतःच्या भरोश्यावरच काँग्रेस इकडे निवडून आली असती। हे कोणी आता लपून राहिलेलं नाही। दरम्यान ठाकरेंची शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपुरात मदत करणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यानंतरही चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरे सेनेने सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर संजय शिरसाट यांनी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. उभाटा ज्या पद्धतीने बोलत होती, मनसेने पाठिंबा दिल्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमकतेने बोलत होती, आता त्या संजय राऊतनी त्या आक्रमक पद्धतीने बोललं पाहिजे. तुमच्या स्वतःचे सांभाळता येत नाही हे त्याहून सिद्ध होतंय. कुणाचा कमीपणा आहे हा उभाटाचा कमीपणा आहे. उभाटाचा कंट्रोल आता कार्यकर्त्यावर राहिलेलं नाही आहे आणि पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्या मनस्थितीत नाही आहेत. म्हणून ते आता त्यांना सोडून जायच्या मनस्थितीत जे होते त्यांनी ते आज उघडपणे त्यांनी पाठिंबा देऊन दर्शवलेला आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिलाय. चंद्रपुरात मवियाचा भाग म्हणून ठाकरे सेनेने आम्हाला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटतील असं सपकाळांनी म्हटलं. घोडेबाजार निश्चित झालाय. 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे. आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय. आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही. जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली. वास्तविक पाहता उभाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं. मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही. परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो. तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे. दरम्यान चंद्रपूरचं महापौर पद हे भाजपला मिळाल्यावर त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी आता शुभेच्छा दिल्या. पाहूया. मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.